तर चला आम्ही निघालोय आज देवदर्शन करायला. भरतगावचा आमचा बाप्पा, अंगापूरचा पण एक बाप्पाचा आहे, परत आमचा एक कुलस्वामी आहे ते बाबा आणि वरण्याचे भैरोबा. तर चला निघालोय आम्ही आता. बघा ते गाडी आली, आलं बोटमध्ये. अजून काय सिस्टीम कळलं हळू. आमची मुलं जाऊन बसले. जाता जाता आम्ही अक्काला घेणार आहे निगडीतून. अक्का आणि आरो दीदीला ते काका आले. या काकांची गाडी. आजीला बसता येणार नाही प्रयांक, उठ. दादा चला की हो. हे बघा चला. हाय गुड मॉर्निंग. नको गुड मॉर्निंग. चला दादा लावा लोक लावा. चला आता परत निगडी येते त्या समेत. कोण गेली होय? मावशीला नाही परत चढा यायचं. आलो का नाही मावशी? आम्ही नव आलो का नाही परत? सुनीता ताई हुई. अहो एक काम होता, हाय बाकी कुठे गेली? आम्ही परत आलोय निगडीला. अरे भेटली ना, हात केला ना आम्ही. ते भाऊ बघा, आम्ही पण मटण चिकन घरी केलं होतं की बाई. हे आमचं भावड्या येतं बरं का. आम्ही परत निगडीला आलोय. ताय त्या ताय काय ताय काय करावं. नाही देवाला निघालोय ना. चिमी चिमी आहे सापची. घरात आमटी फोडणी टाकली. कशाची आहे? शेंगदाणा बघा. मोठं नाही रे, कालचं होय. काल पार्टी केली काय आप्पांच्या बर्थडेची? गेले होय दीदी? गेले ते पुण्य लगेच साडी बिडी नीट करायची. तू फक्त मोबाईल घेऊन ये. मी म्हणले ऐकलंच नाही, तोपर्यंत हीच पळत आली. नारळ द्या करू. हॅलो गाईज. स्वयं लगेच आलेत बघा सगळे आता. सेवा चालली इथं. पाण्याच्या बाटल्या भेटल्या. चला सुनीता ताई, मंगल मावशी, बाय बाय. चला फुल गॅस करा. बटाटो पटकन लावते. जेवण बंद होईल बिना कांद्याची. कांद्याची साधी चप्पल नाही वे. आम्ही आता अंगापूरच्या बाप्पाला आलोय आम्ही आता.
इथे आहेत बघा नंदी आणि पिंड. किती सुंदर आहे मंदिर बघा. अंगापूरचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. इथे भोलेनाथचं मंदिर आहे. आलोय बघा आता आम्ही मंदिरात. किती सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. बाप्पाला नमस्कार कर. हे आहेत बघा अंगापूरचे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तुळशी बघा किती सुंदर आहे ते. पाणी कोणचं रोज सकाळचं घालायचं आहे ना. तर का कसल्या ठोंबास आहे ते बघ की. हो इथे आहे बघा भोलेनाथचं मंदिर. किती सुंदर पिंड आहे ना. ओम नमः शिवाय. बघा आता आम्ही येवारबाच्या मंदिरात. अंगापूरचंच हे मंदिर आहे. आमचं कुलस्वामी आहे येवारबा. तिथे आलो आम्ही दर्शन घ्यायला. आमची आका चालली पुढं जायला. तिथं ह्या मॅडम आमच्या पुढं असते त्याच्या लुगू लुगू लुगू. त्या पुजारणीची भूमिका निभावते ते. त्यांच्या मागं आम्ही आहे नारळाना. तुम्हाला येवारबा दाखवते. हे बघा येवारबा आमचे कुलस्वामी इथे. मी पण घेते आता दर्शन. इकडून आले बघा आजू मावशी आई दादा. मुलांना बसवले गाडीतच कारण पाहिले वाचते ते यावं. तर आता इथं चालले पोलूची पूजा. त्यांनी व्हायला नारळ. सुखी ठेवा सगळ्यांना. विठ्ठल रुक्माईचं मंदिर हे बघा. आम्ही आता वरण्याला भैरवासाठी जरा जायचं. गुलाल खडी साखर काय काय जरा. खडी साखर नाही का काका. आणि पेढे नाहीत का. पेढे आहेत. कसे आहेत पेढे. 60 रुपये 50. एक पॅकेट. हो अर्धा का वरण्याच्या भैरूबाला मंदिर आहे बघा. खूप छान मंदिर आहे. आबापुरीचा भैरूबा म्हणतात. यात्रा तर लय मोठी असते बघा. मंदिर खूप छान. भैरूबाचं मंदिर. हे आहे भैरूबाचं मंदिर बघा. दक्षिणा घालायची चालू आहे बघा आमच्या मुलांची. तुम्हाला मंदिर दाखवते हा. भैरूबाचं मंदिर.
नाही दिसत आहे, इथून कळस दिसेल. थांबा थोडासा. भैरोबाचं मंदिर किती सुंदर मंदिर आहे भैरोबाचं. इथे बघा वरती मंदिर आहे. मला पायऱ्या किती आहेत मला नक्की माहीत नाही, पण सगळ्यांना जाणं पॉसिबल होत नाही ना, कारण लय पायऱ्या आहेत. म्हणून आपलं बघा इथे पाया पडायचं. इथे पाया पडलं तरी तिथलं दर्शन घेतल्यासारखं असतं. हे बघा इथे मंदिर आहे. आई वरती कशाचं मंदिर आहे तिथे? काळ भैरव ते वरती जायलाही नको म्हणून इथे बनवलंय. असं आहे बघा. देव आहे का मंदिर. मग काय बघा भैरोबाचं मंदिर. वरणाचं भैरोबा. ही कशी जमली आहे ती. हो का मला मुलं जातात दारुई. माझ्या बघू प्रियांक गुन्नू कुठं आहे? गुन्नू बघा. गुन्नू काय असतंय ते पुजारी आरू खाती बघा. काय पुरवडी आणली तिला. आमच्या पोरासनी पुरवड्याला आवडते. कसं आहे आमच्याकडे आंबे असंच म्हटलं खायचं परत टाकी बघा का गाडी चालू आहे तर नुसती कशी भजी कसली छान दिसते ती. थांबा मला घ्या बोला माझ्यात कॅप्चर करा. नाही तुझ्या सर मागे तुझं काय मध्ये. तो अभी काका बोले की मुझे भजी ट्राय करके देखी तो मैं भी ट्राय कर लेती हूँ. कन्याच्या माझ्या दोन्ही ती एक बसलेली ही एक प्लेट कितीला आहे? ही एक प्लेट बांधून द्या मला. मिरच्या चला घ्या. हे चल मी पैसे काढायला. आमची मुलं इथं बसली. हा मी घेते माझी. नाही राहू दे आमचं तर माझ्यात घे. तुझ्यात बघा आमचं माहेर भरतगाव. भरतगाव आमची ती मराठी शाळा आमच्या माहेरची भरतगावची. आम्ही इथे 1 वर्ष होतो बालवाडीची. तर बघा आता आमचा बाप्पाचं बघा वाघजायचं मंदिर आहे इथं आमच्या माहेरचं. बाळांनो चपला बाहेर काढायचं रे. आहे वाघजायचं मंदिर. मी तरी किती वर्षानं आले माहिती आहे का. माझा गुन्नू इथे ना आमच्या बाप्पाची यात्रा असते भंडारा. तेव्हा ना पोळ्यांचं जेवण असतं. किती पण लोक येतात. सगळ्यांना पुरणपोळीचाच प्रसाद असतो. जेवण असतं जेवण. म्हणजे खास बांधलंय आता का तर एक वैशिष्ट्य आहे यात्रे दिवशी ना पावसाळा येतोच बाप्पाचं विसर्जन करायला. लोकांना जेवायला प्रॉब्लेम व्हायचा ना म्हणून हे बांधलंय. आता हे काय ओपन नसेल मला वाटतं. ते बघते मी जाऊन. थांबा जरा दाखवते तुम्हाला. दोन का 3 मजले बहुतेक. अरे वा इथं कार्यक्रम होत आहेत अहो. हे बघा हॉलसारखं वरती पण एक आहे बघा.
पण आता वरती नाही जात मी, तुम्हाला खालचं दाखवते. खूप मोठं आहे, खूप म्हणजे खूप मोठं. हे बघा, इथे खाली पण आहे. इथं मग जेवणाच्या ते 3 मजली आहे, 3 मजली. हे आहे आमच्या बाप्पाचं मंदिर इथे. तर हे असं आहे बघा. हे बघा आमच्या बाप्पाचं मंदिर. मी ना किती वर्षांनी आले तुम्हाला सांगते. माझा गुन्नू ना 5 महिन्याचा असेल त्यावेळेला मी नवस फेडा आलेला माझ्या गुन्नूचा. त्याच्यानंतर पहिल्यांदाच आले. किती सुंदर आहे बाप्पा बघा, किती सुंदर आहे. घ्या दर्शन बाप्पाचं तुम्ही पण. आमचा बाप्पा नवसाला पावतो. इकडे बघा पिंड आहे, इकडे आपले मूषकराज, इकडे मोरया मोरया. सगळ्यांना सुखी ठेव. सगळ्यांच्या तुझ्या आशीर्वाद कायम राहते. का बाप्पाचं मंदिर. आणि मी तुम्हाला आमचं आता माहेरचं घर दाखवते, भरतगावचं. चला माझ्यासोबत. किती जवळ आहे बघा बाप्पाच्या मंदिरापासून. हे आहे बघा आमचं माहेरचं घर, भरतगावचं. हे बघा मोगऱ्यात झाड, किती कळ्या लागले तुम्हाला दाखवते. हे वांग्याचं झाड आहे, मिरच्या, कोथिंबीर पण लावली आहे बघा. इकडे टोमॅटोची पण झाड आहे बघा. हे बघा टोमॅटोची झाड. हे देशे देशे दाखवते तुम्हाला. एक मिनिट. देशे तुम्हाला माहिती नसणार आहे ते देशे. लय छान भाजी लागते. ह्याला बोलतात चवळी, आणि मुंबईत लोक ते तांदळीच्या भाजीला चवळी. तर ही असते चवळी बघा. कोणाला माहिती नसेल तर बघून घ्या. दिसल्या काय चवळीच्या शेंगा. आणि त्याची पानं बघा, हे आहेत चवळी. किती लागले चवळीच्या शेंगा बघा. गावची मजा. एकच झाड आहे बघायला. वांगी बघा, वांगी बघायला किती लागले. लय वांगी. फुलाचं झाड बघा. आणि मेन तुळस बघा. तुळस नाही, तुळशी आहेत. 5 का किती बघा. आहे जास्वंदीचं झाड. आपल्या बाप्पाचं आवडतं फूल जास्वंद. बघा आता पाऊस पडतोय, मस्त वातावरण वाटतंय. आम्ही आहे सातारा, आपल्या पाऊस बघा. पाऊस एक नंबर. आमची पाठी बघा, फॅमिली बघा वडापाव खाती. नदी बघा. पीस असता
तर बघा आता ट्रेन चालली आहे.